वास्तव संख्या. या प्रकरणाच्या सुरुवातीला आपण संख्या संच, ज्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या संच n, पूर्ण संख्या संच w, पूर्णांक संख्या संच i आणि परिमेय संख्या संच p q, आणि तो कोणत्या स्वरूपाचा असतो तर p छेद q, की ज्यामध्ये p हा i चा घटक असला पाहिजे, q हा i चा घटक असला पाहिजे, i म्हणजे पूर्णांक संख्या, आणि q ची किंमत 0 नाही. मग अशा परिमेय संख्येचं आपण दशांश रूप पाहिलं होतं. आणि मग ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या, आणि मग नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच आणि अपरिमेय संख्या संच यांचा मिळून जो संख्या संच होतो त्याला आपण वास्तव संख्या संच म्हणतो. मग या अपरिमेय, ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय, मग वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 अशा ज्या संख्या आहेत त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय, आणि मग वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे याची आपण सिद्धता पाहणार आहोत. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. हे सिद्ध करा. बघा, सिद्धता लिहिण्याचे आपण पाहतो भूमितीमध्ये 3 प्रकार आहेत. सिद्धता कोणकोणत्या प्रकारे पाहतो आपण तर एक पहिली पद्धत प्रत्यक्ष पद्धत, दुसरी पद्धत अप्रत्यक्ष पद्धत आणि तिसरी पद्धत विलेपन पद्धत. पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय करतो तर पक्षापासून सुरुवात करतो आणि साध्यापर्यंत पोहोचतो. जे गृहीतक माहिती आहेत त्यांचा वापर करून पक्षापासून आपण साध्यापर्यंत पाहतो. अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय करायचं तर जे साध्य आहे ते चुकीचं आहे असं आपण मानतो आणि विसंगत विधानापर्यंत पोहोचतो. आणि या विलेपन पद्धतीमध्ये आपण काय करतो तर पर्याय असतात. समजा 3 पर्याय आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, आणि याच्यामधले कोणतेही 2 पर्याय आपण असत्य ठरवतो किंवा चुकीचे, आणि त्याच्यावरून उरलेला पर्याय सत्य असतो की जे आपलं साध्य असतं. तर अशा या सिद्धता आपण भूमितीमध्ये लिहितो. मग ही वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. हे आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने आपण सिद्ध करणार आहोत. बघा सिद्धता. आणि कोणत्या पद्धतीने आपण सिद्ध करणार आहोत तर अप्रत्यक्ष पद्धत. अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण काय करतो तर जे साध्य आहे ते आपण चुकीचं मानतो. मग आपल्याला इथे सिद्ध काय करायचंय तर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचंय. मग सुरुवात कशी करूया. समजा वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाही असे मानू. आता आपल्याला माहिती आहे की एखादी संख्या अपरिमेय असेल, अपरिमेय नाही याचा अर्थ ती कशी असली पाहिजे परिमेय. म्हणून वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. पहिलं विधान आहे त्यावरून आपण हे दुसरं लिहिलं आहे. बघा अप्रत्यक्ष पद्धतीची सिद्धता आहे. अपरिमेय सिद्ध करायचंय म्हणून सुरुवात कशी केली आपल्याला आपण तर नाही, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाही असे मानू. मग अपरिमेय नसेल तर कशी असली पाहिजे
परिमेय संख्या, म्हणून वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. म्हणून आता आपल्याला माहिती आहे परिमेय संख्या आपल्याला p/q स्वरूपाची मांडता येते, म्हणून वर्गमुळात 2 बरोबर p/q. आणि p/q, p आणि q हे पूर्णांक संख्या आहेत आणि याच्यामध्ये q ची किंमत 0 नाही. आणि परत काय असणार आहे, p आणि q मध्ये एक व्यतिरिक्त सामायिक अवयव नाही. म्हणजे सोपं रूप देऊन p/q स्वरूपाचा आपण मांडणी केलेली आहे. आता p/q स्वरूपाची आपण मांडणी केली, मग इथंच आपण पक्षांतर केलं तर काय होईल, वर्गमुळात 2 गुणिले q बरोबर p. आता दोन्ही बाजूचा वर्ग करूया. वर्गमुळात 2 चा वर्ग 2 q वर्ग बरोबर p वर्ग. आता या विधानावरून आपल्याला काय दिसून येते, तर p वर्ग ही संख्या q वर्गाच्या दुप्पटीत आहे. मग 2 च्या पटीत एखादी संख्या असेल तर ती अर्थातच कशी असते, समसंख्या. आणि म्हणून p वर्ग ही समसंख्या आहे. बघा आपण सुरुवात जे साध्य दिले ते नाही असं मानलेलं आहे आणि आपण विसंगत विधानापर्यंत पोहोचणार आहे. आता p वर्ग ही समसंख्या आहे. मग p वर्ग समसंख्या असेल तर p वर्ग जर समसंख्या असेल तर p ही समसंख्या आहे, कारण समसंख्येचा वर्ग समसंख्या येते. मग p वर्ग जर समसंख्या असेल तर p ही सुद्धा कशी असली पाहिजे, समसंख्या आहे. आता p ही समसंख्या असेल तर कोणाच्या दुप्पटीच्या स्वरूपात आपण मांडू शकतो, म्हणून p बरोबर 2t या स्वरूपात मी संख्या मांडली. आणि t काय आहे, तर पूर्णांक संख्या आहे. जर समसंख्या असेल तर कोणाच्या तरी ती दुप्पटीच्या स्वरूपात असली पाहिजे, म्हणून p बरोबर 2t असं मांडलं मी. मग p वर्ग बरोबर 4t वर्ग. p वर्ग बरोबर दोन्ही बाजूचा वर्ग केला. पण p वर्ग म्हणजेच काय घेतले आपण, बघा जसं p ही समसंख्या मिळवलं आपण, तसं आपल्याला q ही समसंख्या मिळवायची. आणि त्यासाठी p वर्ग म्हणजेच काय आहे, समीकरण 1 वरून 2q वर्ग. समीकरण 1 वरून 2q वर्ग बरोबर 4t वर्ग. दोन्ही बाजूला 2 न भागलं तर q वर्ग बरोबर 2t वर्ग. आता q वर्ग बरोबर 2t वर्ग याचाच अर्थ q वर्ग 2 च्या पटीत आहे. q वर्गाची किंमत कोणत्या तरी संख्येच्या वर्गाच्या 2 च्या पटीत आहे. याचा अर्थ q वर्ग काय झाली, समसंख्या. आता वर आपण पाहिले तसंच जर q वर्ग समसंख्या असेल तर q सुद्धा काय असली पाहिजे, समसंख्या. बघा आता ही p ही आपण समसंख्या मांडलेली आहे. समजा त्याला विधान 2 म्हणूया आणि हे 3 विधान. 2 व 3 वरून आपल्याला काय दिसतंय, तर p आणि q ह्या समसंख्या आहेत. मग समसंख्या आहेत म्हणजे त्या कशा असल्या पाहिजेत, 2 च्या पटीत. म्हणून समीकरण 2 व 3 वरून बघा p ही समसंख्या आहे म्हणजे 2 च्या पटीत असली पाहिजे. q ही सुद्धा समसंख्या आहे म्हणजे 2 च्या पटीत असली पाहिजे. म्हणजे दोन्ही संख्यामध्ये p आणि q मध्ये 2 हा सामायिक अवयव असला पाहिजे. म्हणून समीकरण 2 व 3 वरून p व q मध्ये 2 हा सामायिक अवयव आहे. परंतु आपण सुरुवात तर काय केली होती, p आणि q कसं घेतलेलं आहे, तर p आणि q मध्ये एक व्यतिरिक्त सामायिक अवयव नाही. आणि म्हणून दोन्ही विधान कसं आहे, पहिल्या विधानाशी हे विधान कसं आहे,
विसंगत आहे. म्हणून हे विधान जे पक्षामध्ये आपण घेतलेलं आहे त्याच्याशी कसं आहे, विसंगत आहे, मूळ विधानाशी विसंगत आहे. मग हे विसंगत कशामुळे आलं तर सुरुवात जी तुम्ही केली, जे मानलं आहे ते काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे याच्या पुढे आपल्याला काय मांडणी करता येईल, म्हणून बघा, म्हणून जे मानले आहे ते चुकीचे आहे. काय मानलंय आपण, तर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या नाही. आणि म्हणून काय येणार आहे, वर्गमुळात 2 ही बघा अपरिमेय संख्या नाही म्हटलंय, त्याऐवजी काय येणार आहे मग, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. अशा प्रकारे आपल्याला वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे याची सिद्धता आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने आपण लिहिलेली आहे. आता यानंतर आपण पाहिले परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा जो संच आहे त्यालाच आपण म्हणतो वास्तव संख्या संच. आणि मग या वास्तव संख्या संच ज्या संख्या आहेत त्यांचे काही गुणधर्म आहेत क्रमसंबंधाचे, लहान मोठापणाचे. जसं परिमेय संख्येमध्ये आपण पाहिलं होतं तसंच वास्तव संख्यांचे क्रमसंबंधाचे गुणधर्म. म्हणजे लहान मोठेपणा आपण कसा ठरवतो, ते काय क्रमसंबंध असतो ते बघा. आता त्यातला पहिला गुणधर्म, समजा पहिला गुणधर्म बघूया आपण. समजा ए आणि बी ह्या दिलेल्या कोणत्याही संख्या असतील, जर ए बी काय आहेत, वास्तव संख्या, आपल्याला माहिती आहे कोणत्याही 2 संख्या आपल्याला दिल्या असतील वास्तव संख्या, तर त्याच्यामध्ये काय काय आपल्याला दिसून येतं, तर एक तर पहिली संख्या दुसरीपेक्षा मोठी असेल, किंवा बघा, किंवा पहिली संख्या दुसरीपेक्षा लहान असेल, किंवा पहिली संख्या बरोबर दुसरी संख्या. म्हणजे कोणत्याही किमती माहिती नसणाऱ्या संख्या आपल्याला दिलेल्या असतील तर त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, पहिली संख्या दुसरीपेक्षा मोठी, किंवा पहिली संख्या दुसरीपेक्षा लहान, किंवा पहिली बरोबर दुसरी. आता दुसरा क्रमसंबंधामधला संबंध पाहूया आपण, गुणधर्म पाहूया. जर ए हे बी पेक्षा लहान आहे आणि बी हे सी पेक्षा लहान आहे, तर ए आणि सी मध्ये काय संबंध असेल. आता एखादं उदाहरण बघूया आपल्याला. समजा 3 हे 5 पेक्षा लहान आहे, 5 हे 8 पेक्षा लहान आहे, तर 3 आणि 8 मध्ये आपल्याला काय संबंध दिसून येतो, तर 3 हे 8 पेक्षा लहान आहे. तसंच इथं आहे, ए हे बी पेक्षा लहान आहे, बी हे सी पेक्षा लहान आहे, म्हणून ए हे सी पेक्षा लहान असते, म्हणून ए लेस दॅन सी. दुसरा गुणधर्म. आता तिसरा गुणधर्म, जर ए हे बी पेक्षा लहान आहे आणि जर सी ग्रेटर दॅन 0, म्हणजे सी हे शून्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे सी हे कसं आहे, धन आहे. आता उदाहरण बघूया ते आपण, की समजा मगाचंच उदाहरण घेऊया. 3 हे 5 पेक्षा लहान आहे आणि म्हणजेच ए हे बी पेक्षा लहान आहे. आणि अजून एक तिसरी संख्या आपण अशी घेऊया, समजा 2, की 2 ची किंमत कशी शून्यापेक्षा मोठी आहे. आणि या 2 मी प्रत्येक बाजूला गुणलं
तर 3 गुणिले 2 आणि इकडं 5 गुणिले 2 म्हणजे इथं 6 येणार आणि इथं 10 येणार. आणि इथं 6 आणि 10 मध्ये सुद्धा कसा संबंध येणार आहे की 6 हे 10 पेक्षा लहान आहे. म्हणजे जर धनसंख्येनं दोन्ही बाजूला गुणलं तर मूळ संबंध असतो तो तसाच राहतो. आणि म्हणून जर ए हे बी पेक्षा लहान आहे आणि जर सी ची किंमत शून्यापेक्षा मोठी असेल तर दोन्ही बाजूला सी न गुणल्यानंतर ए सी हे बी सी पेक्षा लहान असणार आहे. आणि जर सी हे शून्यापेक्षा लहान असेल, बघा सी हे शून्यापेक्षा लहान असेल तर काय होणार आहे बघूया. की आता समजा बघा तेच उदाहरण घेऊया की 3 हे 5 पेक्षा लहान आहे आणि समजा इथं +2 ऐवजी -2 घेऊया आणि अर्थातच -2 हे कसं असणार आहे शून्यापेक्षा लहान असणार आहे. आणि मग या -2 न गुणल्यानंतर काय होईल बघूया. तर 3 गुणिले -2 केलं आणि 5 गुणिले -2 केलं तर -6 आणि इथं -10 आणि इथं मात्र -6 आणि -10 मध्ये -6 हे -10 पेक्षा मोठा आहे. याचाच अर्थ दोन संख्यामधला दिलेला संबंध आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला ऋण संख्येनं गुणलं तर जो संबंध आहे त्याच्या उलटा होतो. म्हणजे 3 हे 5 पेक्षा लहान आहे तर -2 न गुणलं तर -6 हे -10 पेक्षा लहान असणार आहे. याच्या उलट सुद्धा आपण लिहू शकतो. समजा 7 हे 5 पेक्षा मोठा आहे आणि समजा मी इथं -2 न गुणलं तर हे -14 होईल, इथं -10 होईल आणि इथं मात्र -10 हे -14 पेक्षा मोठा आहे. म्हणजे जर ऋण संख्येनं दोन्ही बाजूला गुणलं तर पेक्षा लहान पेक्षा मोठा हा संबंध त्याच्या उलट होतो. मग तसंच इथं आपल्याला काय म्हणता येईल की जर सी हे शून्यापेक्षा लहान असेल तर दोन्ही बाजूला सी न गुणल्यानंतर याच्या उलटा संबंध होणार आहे. तर हे वास्तव संख्यामधले क्रमसंबंधाचे गुणधर्म आहेत आणि त्याचा वापर आपण उदाहरण सोडवताना करणार आहोत. आता त्यानंतर ऋण संख्येचे वर्गमूळ याचा विचार करूया आपण. बघा प्रत्येक पूर्ण वर्ग संख्या असेल किंवा प्रत्येक संख्येला 2 वर्गमूळ असतात हे आपण 8वी मध्ये पाहिलेले आहे. की समजा वर्गमुळात 25 तर वर्गमुळात 25 म्हणजे +5 किंवा -5. पण बऱ्याच वेळा आपण धनवर्गमूळ विचारात घेतो कारण +5 चा वर्ग सुद्धा 25 +25 आणि -5 चा वर्ग सुद्धा +25 आणि म्हणून 25 चे वर्गमूळ +5 आणि -5. आता त्याऐवजी बघा इथं अशी कोणती संख्या आहे की जिचा वर्ग 25 येतो तर आपण म्हणतो +5 +5 चा वर्ग +25 येतो आणि -5 चा वर्ग सुद्धा +25 येतो. म्हणून या वर्गमुळाच्या आत जी धनसंख्या आहे तिचं वर्गमूळ आपल्याला 2 वर्गमूळ असतात. आता त्याऐवजी वर्गमुळात -25 घेतला आपण तर अशी कोणती संख्या आहे की तिचा वर्ग -25 येईल. तर जसे इथं +5 चा वर्ग 25 आणि -5 चाही वर्ग 25 तसं आपल्याला इथं सांगता येत नाही. आणि म्हणून ऋण संख्येचं वर्गमूळ ही वास्तव संख्या नाही. बघा ऋण संख्येचं वर्गमूळ काय सांगता येईल आपल्याला सांगता येत नाही किंवा वास्तव संख्या नाही. कारण आतापर्यंत तुम्ही वास्तव संख्यापर्यंत आपण विचार केलेला आहे आणि मग त्या ऋण संख्येचं वर्गमूळ हे वास्तव संख्या नाही असं म्हणता येईल. आणि याच्यावर आधारित झालेल्या भागावर आपल्याला सराव संच 2.2 आपण पाहणार आहोत. बघा आजच्या पाठामध्ये काय काय शिकलो आपण तर वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध केलं. नंतर वास्तव संख्या त्यांचे क्रमसंबंधाचे गुणधर्म पाहिले आपण आणि नंतर ऋण संख्येचे वर्गमूळ सांगता येत नाही किंवा वास्तव संख्या नाही हे पाहिले आणि याचा वापर करून आपण सराव संच 2.2 पाहणार आहोत.
बघा त्यातलं पहिलं उदाहरण काय म्हटलंय, 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय आहे, ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. बघा आपण वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे याची सिद्धता लिहिलीच आहे. आता या उदाहरणासाठी आपल्याला काय करता येईल बघा. सुरुवात, समजा 4 वर्गमुळात 2 बरोबर x किंवा परिमेय आहे असं मानू. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीनेच हे सोडवणार आहे. कसं आहे, 4 वर्गमुळात 2 बरोबर x मानू. आणि x काय घेतले तुम्ही, परिमेय संख्या. बघा अप्रत्यक्ष पद्धतीने आपण लिहितोय की 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय आहे हे सिद्ध करायचंय. पण आपण काय घेतलं, 4 वर्गमुळात 2 त्याला x मानलं, पण x कशी घेतली, परिमेय. म्हणजेच थोडक्यात 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आपण मानली. आता पुढं म्हणून आता दोन्ही बाजूला 4 ने भागलं तर, किंवा पक्षांतर म्हणूया, गुणिले 4 इकडे आल्यानंतर भागिले 4. मग वर्गमुळात 2 बरोबर x बरोबर 4. आता इथं जर डावी बाजू पाहिली तर आपण सिद्धता मांडलेलीच आहे. डावी बाजू कशी आहे, वर्गमुळात 2, आणि ही कशी आहे संख्या आपण सिद्ध केलेला आहे, अपरिमेय संख्या. आता बघा x काय आहे, परिमेय संख्या, आणि भागिले 4, 4 सुद्धा काय आहे, परिमेय संख्या. 2 परिमेय संख्यांचा भागाकार काय असतो, परिमेय संख्या. म्हणजे उजवी बाजू मात्र काय येणार आहे, परिमेय संख्या. मग आता इथं आपल्याला डावी बाजू काय आली तर अपरिमेय संख्या, आणि उजवी बाजू काय आली, परिमेय संख्या. म्हणजेच इथं डावी बाजू आणि उजवी बाजू विसंगत आहे, बरोबर नाही उजवी बाजू. मग हे कशामुळे विसंगत आलं, तर जी तुम्ही सुरुवात केली की 4 वर्गमुळात 2 बरोबर x मानून x कशी मानली आपण, परिमेय. म्हणजे 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या मानली, ते चुकीचं विधान आलं. आणि म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. ही अपरिमेय संख्या आहे. या पद्धतीने आपल्याला याची सिद्धता लिहिता येईल किंवा सोडवता येईल. आता दुसरं उदाहरण असंच आहे बघा. तसंच आहे दुसरंही उदाहरण बघा. काय म्हटलंय तर 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. हे सिद्ध करा. काय करूया आपण, तर नेहमीप्रमाणे अप्रत्यक्ष पद्धतीची सिद्धता आहे. सुरुवात कशी करूया आपण, की अपरिमेय सिद्ध करायचंय तर आपण परिमेय म्हणूया. समजा 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे असं मानू. आहे अपरिमेय, पण आपण उलट मानायचं, किंवा अपरिमेय नाही आणि मग त्याच्या पुढची स्टेप, म्हणून अपरिमेय नसेल तर परिमेय. मग 3 अधिक वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे असे मानू. मग आता म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर x, आणि x काय आहे, परिमेय. म्हणून तर समजा मी हे 3 अधिक आहे पलीकडून वजा केले, तर वर्गमुळात 5 बरोबर x वजा 3. आता इथे सुद्धा डावी बाजू काय आहे,
वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 5 कशी संख्या आहे आपल्याला माहिती आहे, अपरिमेय. आणि उजवी बाजू x वजा 3 आणि ही मात्र कशी आहे, x परिमेय आहे, 3 परिमेय आहे, म्हणून दोन्हींची वजाबाकी पण काय येणार आहे, परिमेय. परिमेय संख्या. डावी बाजू सुद्धा ही अपरिमेय संख्या आणि म्हणून इथं डावी बाजू बरोबर नाही उजवी बाजू. आणि हे कशामुळे आलं तर जी तुम्ही सुरुवात केली 3 वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे त्यामुळं, आणि म्हणून 3 अधिक वर्गमुळात 5 कशी झाली मग, अपरिमेय संख्या. ठीक आहे, म्हणजे दिलेली उदाहरणं अपरिमेय संख्या आणि हे सिद्ध करण्यासाठी आपण अप्रत्यक्ष पद्धतीचा वापर करतोय. आता तिसरं उदाहरण बघूया. काय म्हटलं आपल्याला, वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 या संख्या संख्या रेषेवर दाखवा. बघा, याआधी आपण 8वी मध्ये वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं पायथागोरसचं प्रमेय वापरलं होतं आणि ह्या अपरिमेय संख्या आहे. आता परिमेय संख्या आपल्याला किंवा पूर्णांक संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात, पण यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीचा वापर करायचा ते पाहूया. प्रथम काय करायचंय बघा, तर एक रेषा आखून घेऊया. संख्या रेषेवर 0. आता आपल्याला दोन्ही धन संख्या आहेत म्हणून मी या बाजूला 0, कारण रेषा ही अमर्यादित असते. इथं मी 0 घेतलं तर याचा अर्थ हे अंतर कमी आहे किंवा हे जास्त असं नाही, रेषा ही अमर्यादित असते. आता संख्या रेषेवर आपण 0 घेतल्यानंतर ठराविक अंतरावर, आता याचा अर्थ असा नाही की 1 सेंटीमीटरलाच 1 म्हणा, तर मी ठराविक जे अंतर घेतलं त्याला मी 1 म्हणते. समजा बघा, ठराविक अंतरावर याला मी 1 म्हणते. नंतर तेवढ्याच अंतरावर मी 2 म्हणते, तेवढ्याच अंतरावर 3 म्हणते, तेवढ्याच अंतरावर हे 4 घेतले. म्हणजे बघा, हे 1, हे 2, हे 3. आता मला माहिती बघा, हा 1 अंतरावरचं अंतर आहे, 2 तेवढंच अंतर घेतलं, 3 तेवढंच अंतर घेतलं, 4. आता ह्या पूर्णांक संख्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे की वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 4, परत 9 म्हणजेच काय आहे, 3 म्हणजे वर्गमुळात 9. मग आता मला वर्गमुळात 5 संख्या या संख्या रेषेवर दाखवायची, म्हणजे ती वर्गमुळात 4च्या पुढे आणि वर्गमुळात 9च्या आत असणार आहे. मग काय कृती करायची, तर बघा इथं पुढे असणार आहे, मला इथं वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 काढायची गरज नाही, डायरेक्ट मी वर्गमुळात 5 काढणार आहे. तर इथं मी लंब टाकला. ठीक आहे, आता समजा या बिंदूला मी ए नाव दिलं, हा समजा बी नाव दिलं, इथं लंब टाकला आणि जेवढं अंतर आहे 1, बघा कंपासच्या साहाय्याने मोजतोय, तेवढ्याच अंतरावर मी हा सी बिंदू घेतला. ठीक आहे, हा सी बिंदू घेतला आणि हे अंतर किती आहे, 1. आता AC जोडला, तर हे AC अंतर किती असेल, पायथागोरसच्या प्रमेयाने बघूया आपण. त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरूया आपण. काय असणार आहे, AC चा वर्ग बरोबर
OBचा वर्ग अधिक BCचा वर्ग. कशावरून? पायथागोरसचे प्रमेय. काटकोन त्रिकोण आहे. मग इथं OB अंतर किती आहे बघा, हे 2 आहे. वर्गमूळ 4 म्हणजेच 2. मग 2चा वर्ग अधिक BC अंतर किती आहे? 1. 1चा वर्ग. 2चा वर्ग 4 अधिक 1 म्हणजे ACचा वर्ग बरोबर किती मिळाला आपल्याला? 5. आणि म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर AC बरोबर किती मिळालं? वर्गमुळात 5. म्हणजे हे जे अंतर आहे AC पायथागोरसच्या प्रमेयाने वर्गमुळात 5. म्हणजे हे 1 असेल, हे 2 अंतर म्हणजे पुढचं 1 अंतर, तर हे अंतर याच्याशी तुलना करताना वर्गमुळात 5 असेल. मग मी AC अंतर कंपासमध्ये घेतलं आणि कंस टाकला आणि ते जिथं छेदेल बघा, तो जो कंस टाकला OC एवढं केंद्र घेऊन या रेषेवर जिथं छेदतोय तो बिंदू समजा D मानला मी. आणि या D चा निर्देशक अर्थातच किती असणार आहे? वर्गमुळात 5. तर या पद्धतीने वर्गमुळात 5 ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवली आहे D बिंदूने. अगदी सेम तसंच आहे. वर्गमुळात 10 म्हणजे कुठं असणार आहे? इथं 3च्या तिथं आपण परत लंब टाकूया. आता जेवढं BC अंतर आहे बघा, तेवढंच अंतर इथे घेतलं आपण आणि तो बिंदू अर्थातच आता हा D हा E म्हणूया आपण. इथं लंब टाकलेला आहे तो हा E बिंदू, हा बिंदू इथं लंब टाकलाय तो F. आणि आता OF जोडला आपण. तर हे OF अंतर किती असेल ते आपण पायथागोरसच्या प्रमेयाने इथं काढू शकतो. बघा, त्रिकोण OEF मध्ये हे अंतर 1 आहे. OF चा वर्ग बरोबर OE चा वर्ग अधिक EF चा वर्ग. पायथागोरसचे प्रमेय. OE चा वर्ग म्हणजे किती येणार आहे बघा, OE अंतर किती आहे? 3. 3चा वर्ग अधिक 1चा वर्ग 9 अधिक 1 बरोबर 10. आणि म्हणून OF बरोबर वर्गमूळ बघा, OF चा वर्ग बरोबर 10 आणि म्हणून OF बरोबर वर्गमुळात 10. आणि मग त्याच पद्धतीने कंपासमध्ये आपण OF एवढं अंतर घ्यायचं बघा, साधारणतः OF एवढं अंतर घ्यायचं आणि इथं कंस काढायचा आणि जिथं छेदेल तो काय असणार आहे तुमचं? वर्गमुळात 10. आता हे कंपासमध्ये अंतर बसत नसल्यामुळे आपल्याला माहिती आहे की असं जर कंस काढला तुम्ही तर हे अंतर इथं असा कंस येऊन इथं जे तुमचं येणारे बिंदू त्याला म्हणूया वर्गमुळात 10. तर या पद्धतीने आपल्याला या OFच्या सहाय्याने एवढी त्रिज्या घेऊन इथं छेदणारा जो बिंदू असणार आहे वर्गमुळात 10 आणि अशा प्रकारे वर्गमुळात 5 वर्गमुळात 10 या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. बघा, याच्यानंतर यातला शेवटचा प्रश्न. दिलेल्या संख्यांमधल्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या. बघा, पहिलं उदाहरण दिलेल्या संख्यांमधल्या दरम्यानच्या संख्या एकत्रच लिहूया आपण. वर्गमुळात 3 आणि वर्ग वजा 0.3 आणि वजा 0.5. नंतर दुसरं उदाहरण दिले वजा 2.3 आणि वजा 2.33. तिसरं उदाहरण दिले 5.2 आणि 5.3.
आणि एक चौथं उदाहरण दिले वजा 4.5 आणि वजा 4.6. आता दरम्यानच्या संख्या कोणत्याही दरम्यानच्या येणाऱ्या संख्या, अगदी मधोमध वगैरे अशा नाहीत, तर दरम्यानच्या संख्या काढायच्या आहेत. आता इथं बघा ऋण संख्या आहे आणि इकडं धन संख्या आहे. संख्या रेषेवर आपण पाहिलं तर इकडं वजा 0.5 येईल आणि इकडं 0.3 येईल. मग त्याच्या अलीकडं काय येणार आहे 0.2 0.1. तर या पद्धतीने किंवा आता वजा 0.5 आहे त्याच्या इकडं शून्याच्या या बाजूला असणार आहे. आणि म्हणून आपल्याला इथल्या संख्या दाखवताना किंवा तुम्ही अगदी वजा पॉईंट हेच असं लिहू शकता, वजा 0.50 आणि हे पॉईंट किती आहे 30. मग याच्या दरम्यानच्या तुम्ही किती संख्या लिहू शकता. अगदी अपूर्णांकाच्या स्वरूपात म्हटलं तर 0.2 येणार किंवा 0.1 येणार किंवा वजा पॉईंट या पद्धतीने. पण आता खूप संख्या आपल्याला दरम्यानच्या, आपल्याला जर फक्त 0.3 आणि वजा 0.5चा विचार केला तर आपण फक्त 0.2 पॉईंट या पद्धतीनं लिहू शकतो. वजामध्ये म्हटलं तर 2 एका दशांश चिन्हाचा विचार केला तरी इथं चालेल बघा. अर्थातच वजा 0.5 नंतर इकडं काय असणार आहे वजा 0.4 नंतर वजा 0.3 वजा 0.2 नंतर काय असणार आहे समजा 0 येईल. कुठली अनंत संख्या आपल्याला यातल्या घ्यायच्या. नंतर किती असणार आहे समजा शून्याच्या या बाजूला 0.1 0.2 आणि 0.3. म्हणजे यातल्या कोणत्याही संख्या तुम्ही दरम्यानच्या लिहू शकता बघा कोणते. आणि किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही विचार केला 0.50 0.30 तरी चालेल. पण आपल्याला साधारणतः लक्षात येईल की वजा 0.5 तर त्याच्या पुढं कुठले असेल वजा 0.4 घेऊया, वजा 0.3 घेऊया, वजा 0.2 घेऊया, 0 घेऊया, 0.1 घेऊया, 0.2 घेऊया, 0.3 आणि मग या दरम्यानच्या कोणत्याही आपल्याला 3 संख्या लिहिता येतील. आता इथं बघा वजा 2 पॉईंट, इथं 2 दशांश घरामध्ये दिलेले आहे. मग इथं आपण हे 3 म्हटलं काय पॉईंट वजा 2.30 म्हटलं काय, दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. आणि वजा 2 पॉईंट काय आहे 33. दोन्ही वजा वजा आहे. मग 30 ते 33च्या दरम्यान संख्या आपल्याला माहिती आहे. 30 घेतलं तर वजा 2.31 वजा 2.32. मग कुठल्याही संख्या आपण यातल्या दरम्यानच्या लिहू शकतो. आता इथं आपल्याला असं एवढं लिहिलं तर लगेच 2.33 लिहिताय तुम्ही, पण आपल्याला 2च पण विचारलेत किती 3 संख्या. मग आपण काय करूया तर हीच 2 दशांश स्थर घेण्याऐवजी 3 घेऊया. 2.300 आणि वजा 2.330. उजवीकडे किती 0 मांडू शकतो. आणि याच्या मग 300 ते 330च्या दरम्यानच्या कोणत्याही संख्या तुम्ही लिहू शकता. 2.300 नंतर समजा 301 वजा 2.302 वजा 2.303 असं तुम्ही कुठपर्यंत लिहिणार आहे वजा 2.329. 330च्या ह्याच्या दरम्यानची लिहायची म्हणून ते या अलीकडे लिहू शकतो आपण. मग यातल्या कोणत्याही 3 संख्या तुम्हाला लिहायच्यात. आता तसंच इथं 5.2 आणि 5.3 आहे. मग इथं काय म्हणूया 5.20 आणि 5.30. मग यांच्या दरम्यानच्या अर्थातच किती येणार आहे 5.21 5.22 5.23 अशा 5.29 पर्यंत कुठलेही 3 संख्या आपल्याला लिहिता येतील. म्हणजे तुम्ही लिहिताना प्रश्न विचारला तर प्रत्येकाने त्याच लिहाव्यात असं नाही तर यातली कोणती. तसं इथं कोणती कोण 21 लिहिल, कोण डायरेक्ट 22 लिहिल, 24 लिहिल, कोण 21 लिहिल, 5.23 लिहिल या पद्धतीनं. आता इथंही वजा 4.50 म्हणूया आणि हेच काय वजा 4.60 आहे. मग 50 ते 60च्या दरम्यानच्या 51 म्हणजे वजा 4.51 वजा 4.52 या पद्धतीनं आपल्याला वजा 4.59 इथपर्यंतच्या संख्या कोणत्याही यातल्या 3 आपण लिहायच्या आहेत. अशा प्रकारे सराव संच 2.2 आपल्याला परत सोडवता येईल. धन्यवाद.